अजूनही बरसात आहे. शी, अजून मेसेज केला नाहीये. मल्हार अली फोन का बंद ठेवतो? की फोनच बंद आहे ना? की ब्लॉक केलंय त्याने मला? मल्हार असं का वागतोयस? का बोलत नाहीयेस माझ्याशी? अनु का ग खायला आली नाहीस खाली? तुझ्या बहिणीने पोहे केलेत बाई. मीठ घालायला विसरली ती. तू वरून घालून घे. सगळ्या गोष्टींची चव कशी घालवायची हे तिच्याकडनं शिकावं. आधी चुका करायच्या मग त्या निस्तरायची नाटकं करायची. आज नाश्ता काय केलाय, गोड गोड काय बोलतेय, सगळं नाटक. मनू अगं तुझ्याशी बोलते, लक्ष कुठे तुझं? नाही, काय नाही. मनू मनू काय झालंय? अगं नाही, काही नाही. आणि तुला माहिती आहे ना वहिनी कशी आहे. तू नको त्रास करून घेऊ, खरंच. तू ठीक आहेस ना? हो, बरी आहे. नाही, मीरा बरोबर गेली नाहीस म्हणून विचारतेय. मला वाटलं होतं दोघी बरोबर जाल. मनू तू नक्की नक्की चोरोटीसाठीच आलीस ना? की काही झालंय? मल्हारशी भांडण झालंय का? अगं नाही आई, तसं काही नाहीये. खूप दिवसांनी आले ना म्हणून पाय निघत नाहीये. मग ठीक आहे. मग 2-4 दिवस राहणार आहेस का? नाही म्हणजे तसं काही ठरलं नाहीये. मी आले, खायला घेते. आणि आई कशी आता? बाबा ऐका, तिला म्हणावं फार आता विचार करू नको. नाही, तुम्हाला माहिती आहे ना अश्विनीचा स्वभाव कसा आहे ते. मग ती कसं तिरपा विचार करते. आता त्याच आपण नाही त्रास करून घ्यायचा. आणि ऐका ना, तुम्ही फार विचार करू नका. भाऊ तुम्ही एक काम करता का? तुम्ही 2 जण 4 दिवस कुठेतरी बाहेर जाऊन येता का? मी बुक करू का एखादी ट्रिप तुमच्यासाठी? बर ठीक आहे. हो, नाही मी काम करते ना, मी चक्कर मारते. हो, आज किंवा उद्या येऊन जा ना. चल बाय, काळजी घ्या. काय परिस्थिती बरी आहे का? हाय आता काय, त्याला आईची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. मला वाटतंय ते ही सुद्धा गोष्ट धीराने घेतील. आया धीराच्या असतातच रे. काय झालं, एकावर एक धक्के बसतायत ना म्हणून प्रॉब्लेम होतो. आणि त्यातनं काय माहितीये का, काही नातेवाईकांना माहिती होतं अश्विनी प्रेग्नंट आहे ते. आता कुजबूज सुरू झाली आहे. काय आता त्यांना प्रश्नाची उत्तर द्यायला लागतील म्हणून टेन्शन आहे. अश्विनीनं कसलाच विचार केला नाही. बघ ना, आता हा विषय ना पटकन बंद व्हायला हवा, नाही तर सगळ्यांसाठी सिच्युएशन कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. हो, आता लोक प्रश्न विचारतील त्याची कशी उत्तर द्यायची म्हणून आईला प्रेशर येणार. एकदा सौरभशी सुद्धा बोलून घ्यायला हवा. होपफुली तो सावरला असेल.
मग आपण तिघं मिळून ठरवूया की हे बाहेर कसं सांगायचं. बोलूया सौरभशी. रेडी आहेस? चल चल. निघूया. मग तू जायचं होतंस ना त्याच्या मागे. अगं तो बाईकवर होता, मी स्कूटरवर, आणि त्यात ट्रॅफिक. मग रिक्षाने जायचं अमोल. मधुरा, हे बोलणं सोपं आहे. मी केलं ना प्रयत्न. उपयोग काय? अरे काय झालं अमोल? अरे मल्हार कुठे जातोय हे बघायचं होतं ना, म्हणून अमोल त्याच्या मागे गेले तर मल्हार सटकला. सटकलं म्हणजे मी त्याच्या मागेच होतो, पण माझी स्कूटर बिघडली. फेकून दे ते डबडं. अरे पण मला सांगायचं ना, मी आलो असतो, आपण गाडी काढली असती. हे बाबा, आज जोडते तुझ्या पुढे. तुम्ही दोघंही आमच्यात पडू नका. मधुरा, आम्ही बघू आमच्या मुलाचं काय करायचं ते. नाहीतरी त्याचा संसार मोडण्यासाठीचे सगळे सोपस्कार करून आलंच आहे कोणीतरी. मी का असं काहीतरी करणं? म्हणजे मनूला समजावायला गेली होतीस ना? काय झालं? आली का ती परत? नाही ना? नाही, हिने कोणाला तरी समजावलंय आणि त्यांनी हट्ट सोडलाय असं झालंय का कधी? तर नाही. मीठ टाकून आली असेल संसारात. मधुरा, आई नाही, हिने त्यांना समजावलं म्हणजे त्यांचा संसार तुटणार हे कन्फर्म. मी बघते. मीरा, मनू आली आहे. आतापर्यंत मी खूप चुकीचं वागले, त्यासाठी सॉरी. आणि मीराताई जे बोलली ते पटलं मला. मी आत्ता मल्हारची साथ सोडायला नकोय. मनू बाळा, आजी, मी मल्हारचा हात कधीच सोडणार नाही. मी त्याला सोडून, या घराला सोडून आता कुठेच जाणार नाही. त्याचा जो काही प्रॉब्लेम असेल ना, तो सगळा समजून घेईन. आणि परत अशी चूक नाही करणार. मनू, तू घरी परत आलीस हेच खूप आहे आमच्यासाठी. ये आते. मीराताई, तू या सगळ्या गोष्टीची जाणीव करून दिलीस त्यासाठी थँक्यू.
चला आता. तुमचं एवढं प्रेम बघून मला खूप भूक लागली आहे आता. चल चल. मधुरा, मीरानी समजवलं की कसं होतं कळलं ना तुला आता. काय बाई सॉफ हवी आई. भाजी कशी झाली होती? जमली ना मला आज. बाबा तुम्हाला आवडली का भाजी? उद्या इडल्या करीन म्हणते मी. करू ना? करते. 100 वेळा सॉरी म्हणून झालं तरी कोणी बोलत नाहीये. आता काय नाक रगडून सॉरी म्हणू का? म्हणजे तरी बोलते माझ्याशी. काही करते. आई आई बाबा आता काय करू मी? म्हणजे तुम्ही माझ्याशी बोलाल? बोला ना तुम्ही. आता झालं ते झालं, विसरून जा ना. मी बोलले ना मी पुन्हा असं नाही करणार. बोला ना आता. माझ्याशी आणि नाही सहन होत. आता बोला बरं माझ्याशी. काय बोलायचं तुझ्याशी? बोलायला की शिल्लक ठेवलंयस तू आता? ज्या मूर्खपणामुळे नातेवाईकांमध्ये तोंड दाखवायची सोय राहिली नाही आम्हाला. नातेवाईकांना कुठे काय माहिती आई? आपण कोणालाच काही सांगितलं नाही. नाही सांगितले आई. तुम्ही उगाच काळजी करताय. आणि समजा एखाद्याला माहिती असेल तर काहीतरी थाप मारूयात ना. एवढा का तुम्ही विचार करताय? एवढा सिरियसली नका घेऊ त्यांना. शुभांगी देसाई, तुमच्या नावाचं कोरिअर आहे. मी बघते उद्या. इथे साइन करा. कुंदा सप्परेंनी पाठवलंय. आणि इकडे हे काय? बाळाचे कपडे. ही प्रेग्नंट असल्याचं तिला कसं कळलं? ही प्रेग्नंट आहे हे कुंदाला कसं कळलं? तू सांगितलंस तिला? आई अहो, कशाला सांगितलं तुम्ही? काय आई? अहो कुंदाताई कुठे बाहेरच्या आहेत. तुमची आत्ते बहीणच आहे ना, म्हणून सांगितलं. चुकलंच. मला काय माहिती अशी पोटारडी निघणार आहे. आता काय झालं यांना रडायला? बघितलंस? किती ठरवलं की विसरून जायचं तरी नाही विसरू शकत. तुम्हाला वाटतं तितकं सगळं सोपं नसतं. आता लोकांच्या प्रश्नाला आम्हाला तोंड द्यावं लागणार आहे, उत्तरं द्यावी लागणार आहे आणि त्याचाच त्रास होणार आहे आम्हाला. तू काय कर, तू करून मोकळी झालीस आणि आता तू शिकवू नकोस आम्हाला तुझ्याशी कसं वागायचं. सगळं अवघड करून ठेवलंस.
माझे सगळेच प्लॅन फेल होतात यार. आता हे प्रकरण काय लवकर थंड होईल असं वाटत नाही मला. सगळं ना ते मीराताईमुळे झालंय. ते काही गरज होती का? गप्प बसायचं ना. तिथे आली बडबड करून स्वतःच्या घरी निघून गेली मला लटकवून. सर युअर ऑर्डर. 1 coffee. 1 coffee. ओके. मल्हार त्या टेबलवर कॉफी दे ना. टेबल नंबर 4 नंबरवर कॉफी द्यायची. लवकर दे. हां. Keep it. मल्हार, इथे काय करतोस तू? मल्हार, तू इथे सॉरी सर. काही चुकलं का? नवीन आहे तो वेटर. मल्हार जा तू तुझं काम कर. हा, त्या आजींची सर्जरी 9 वाजता प्लॅन केली होती. हो हो हो. तर त्यांना तासभर आधी बोलव आणि आय ड्रॉप्स घालून हां बसायला नाही. हो नाही, बाकी सगळं सांगितलंय त्यांना. उचल मीराताई उचल. चल मल्हार बोल. हा मीराताई ऐक ना, एक खूप खूप मोठी गडबड झाली आहे. मला खूप भीती वाटतेय. काय झालं मल्हार? कुठेस तू? सांगतो, सगळं सांगतो.
विराज दिस इज टू मच. डोक्यावरून पाणी गेलं आता. सहनशक्तीला पण काही सीमा असतात. तू आत्ता जिथे आहेस तिथून आत्ताच्या आत्ता घरी परत ये. आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकणार आहे. ओके. मल्हार